घरासमोरच्या वहिनीला 2 तास हेपून काढली. नमस्कार मित्रांनो, मी रमेश. माझ्या घरासमोर एक परिवार राहत होता. परिवारात नवरा बायको, 2 मुले. बाईचे वय 35 व माणसाचे वय 50 होते. त्या दोघांच्या वयामध्ये 15 वर्षाचा फरक होता. त्या परिवारासोबत माझं बोलणं चालणं होतं. मी तिला वहिनी म्हणायचो आणि त्याला भाऊ. वहिनी दिसायला सावळी पण आकर्षक होती. 2 मुलाची आई झाली होती, पण जवानी तिच्या शरीरावर स्पष्टपणे दिसत होती. माझं घर अमुरासमोर असल्यामुळं तोंडावर तोंड पडत होतं. मी जर कोणतंही काम करत राहिलो तर ती माझ्याकडे एकटक पाहतच राहायची. माझी नजर तिच्याकडे गेली तर ती नजर फिरून द्यायची. ती कपडे वाळू घालण्यासाठी जेव्हा यायची तेव्हा तिच्या ब्लाऊजवरून तिचे आंबे स्पष्टपणे दिसत होते. ती आतमध्ये ब्रा घालत नव्हती, ते दिसायचं. तिचे मागचे डोंगर उंच निघाले होते. एकदा ती तिच्या दारामध्ये आंघोळ झाल्यावर चांगभांग करत होती. मी आपल्या दारामध्ये उभा होतो. ती पायाला तेल लावत होती. लावता लावता तिची साडी वर गेली आणि तिची मांडी मला दिसू लागली आणि तिची चड्डी पण मला दिसली. ते बघून माझ्या मनातली वासना जागी झाली. तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. तसंच तिने साडी खाली केली आणि घरात गेली. एकदा आणखी तिच्या दारात लसण निवडत होती. मी पण तिथेच होतो. आम्ही दोघे बोलत होतो. पण तिच्या साडीचा प्रकार होता. मला तिची आणखी मांडी दिसत होती. असं कितीतरी वेळा तिची चड्डी पाहिली, तिची मांडी पाहिली. ती मुद्दामून दाखवत होती की नकळत अशा गोष्टी घडत होत्या. पण मला असं वाटलं की तिला मी आवडतो. म्हणून मी ठरवलं की वहिनीला आपण विचारायला पाहिजे. म्हणून मी प्लॅन केला. एक दिवस तिला बँकेत जायचे होते. आमच्या गावापासून 8 किलोमीटर अंतरावर बँक होती. मला बँकेत काम नसताना मी पण बँकेत जाण्याची तयारी केली. वहिनी बँकेसाठी निघाल्या. तसाच मी वहिनीला म्हणलो, वहिनी, मला पण बँकेत काम आहे, चला माझ्या गाडीवर. तिने लवकरच होकार दिला. माझ्याकडे दुचाकी वाहन असल्यामुळं तिचे फेंड मला लागत होते. उन्हाळ्याचे दिवस होते, पण गाडीवर असताना गरमीचा भास होत नव्हता. रस्त्याने जात असताना इकडच्या तिकडल्या गोष्टी केल्या, पण माझी हिंमत होत नव्हती तिला प्रपोज करायची. मग काही वेळाने बँक आली. बँकेतलं सर्व काम करून घेतलं. मग बँकेच्या बाहेर आलो आणि पूर्ण हिंमत करून वहिनीला मी विचारलं, वहिनी, मी तुम्हाला आवडतो का? तिने उत्तर दिले, हो. मी म्हटलं की वहिनी, तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे ते. वहिनी बिलकुल स्तब्ध. ती काहीही बोलत नव्हती. मी वहिनीला म्हणलंय, वहिनी, काहीतरी बोला. मला बँकेत काम नव्हतं तरी मी आलो तुमच्यासाठी. सांगा, काहीतरी बोला. पण ती काहीही बोलत नव्हती. ती दुसऱ्याच गोष्टी बोलत होती. चला, आपल्याला घरी जायचं आहे असं ती म्हणू लागली. पण ती माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मी मनात विचार केला, वहिनीला वाईट वाटलं असेल म्हणून आम्ही घरी आलो. शांतपणे रस्त्यानं काही न बोलता. 2 दिवसांनी तिच्या घरचे मुले शाळेत गेले होते. तिचा नवरा कामाला गेला होता आणि माझ्या पण घरचे गावी गेले होते. तोच चान्स मी पाहिला आणि मी तिच्या घरी गेलो. ती घाबरली आणि म्हणाली, काय काम आहे? मी म्हणलो, वहिनी, तुम्हाला राग आला का माझा? ती म्हणाली, नाही. मग तुम्ही अजूनही उत्तर दिलं नाही.
माझं सांगा ना. ती म्हणाली, मला तुम्ही पण आवडता, पण मला या सर्व गोष्टी करायला मी घाबरते. मी म्हणलो, वहिनी घाबरायचं काही कारण नाही. फक्त तुम्ही हो म्हणा, बाकी मी सांभाळून घेईन. तरी पण ती नाहीच म्हणू लागली. मी तिचा हात पकडला आणि सोफ्यावर बसवली. मी तिला समजवत होतो. बोलत असताना मी तिचे आंबे दाबू लागलो. ती काहीच म्हणत नव्हती. मी समजलो की नाही मध्ये हो आहे म्हणून. तसंच तिची साडी वर करून तिच्या दोन्ही टांगांच्या मधात हात टाकला आणि तिच्या चड्डीवरून तिची पुच्ची पिरसावू लागलो. ती काहीच म्हणत नव्हती. नंतर ती म्हणाली, दार उघडा आहे. असं म्हणताच मी दार बंद केलं आणि मी तिला उभी केली आणि साडी वर करून तिचे मागचे डोंगर दाबू लागलो, चोळू लागलो. तिची चड्डी तिच्या दोन्ही डोंगराच्या मधात फसवली आणि फेंड आणि डोंगर पिरसावू लागलो. मग मी तिला बेडवर पाडून तिच्या ब्लाऊजच्या बटन काढून तिचे माऊ दाबू लागलो आणि तिच्या बोलच्या चोखू लागलो. तिला आता चांगलीच मज्जा येत होती, कारण असला प्रकार तिचा नवरा करत नव्हता. ती जोरात श्वास घेत होती. तशीच मी तिची चड्डी काढली आणि तिच्या पुच्चीत बोट टाकून अंदर बाहेर करू लागलो. आता तिच्या पुच्चीला पाणी सुटू लागलं. तसंच तिच्या टांगा फलकावल्या आणि तिची पुच्ची चाटू लागलो. तिच्या आयुष्यात हा तिचा पहिलाच अनुभव होता. असा रोमांस तिच्यासोबत कोणीही केला नव्हता. म्हणून ती मला चांगलाच प्रतिसाद देत होती. तिने माझं डोकं दोन्ही टांगाच्या मधात दाबत होती. मी पण तिच्या पुच्चीच्या भोकात जिभेने तिचा दाना चाटू लागलो. ती चांगलीच किंचाळू म्हणाली, रमेश मला चांगलीच झवून काढ. आता मला राहावंसं होत नाही. तसंच मी तिला नागोडी केली. मी पण पूर्ण कपडे काढले. आम्ही दोघे निर्वस्त्र झालो. तसंच मी तिच्या अंगावर तुटून पडलो आणि माझा लंड तिच्या तोंडात दिला आणि ती चोखू लागली. आता माझा लंड पूर्ण टाईट झाला होता. ती म्हणाली, आता मला झव. तसंच म्हणता तिची एक टांग उचलून तिला कुत्र्यासारखा झवू लागलो. तिला पण चांगली मज्जा येत होती. आता तिला मी घोडी बनवून मागून तिच्या पुच्चीत सोट टाकून जोरजोरात झवू लागलो. त्या झवण्याचा आवाज पच ठाप ठाप येऊ लागला. वेगवेगळ्या पद्धतीने झवून तिची पूर्ण पुच्ची लाल करून टाकली. पण ती अजूनही शांत झाली नव्हती. तिचा आवाज आता वाढला होता. रमेश मला आणखी चांगली झवून काढ. तसं म्हणताच तिला जमिनीवर झोपवली. टांगा वर करून जोरजोरात झटके मारू लागलो. मारता जमिनीवर तिला चांगलाच रगडू लागलो. तिच्या गांडीची खालतून आग होत होती आणि पुदीची पण आग होत होती. आता माझा सोट पाण्याची धार सोडणार होता, म्हणून मी आणखी जोरजोरात हेपू लागलो आणि शेवटी माझ्या लंडने तिच्या पुदीत धार सोडली आणि ती पूर्णपणे शांत झाली आणि म्हणाली, रमेश तू मला आज 2 तास चांगलाच रगडलं आणि मला चांगलीच रगडून टाकली. मला पहिल्यांदाच कोणीतरी मला असा अनुभव दिला. मी पण तिला म्हणलो, वहिनी मला पण चांगलीच मज्जा आली. असाच मी आठवड्यातून एकदा तुला झवण्यासाठी येईल. तिने पण होकार देऊन एक किस दिला आणि मी आपल्या घरी आलो. तर मित्रांनो, माझी कथा कशी वाटली तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मराठी धार. थँक्यू. धन्यवाद.